हाय सर्वांना. मी मागे एक व्हिडिओ टाकलीच होती फरची बदलल्याची. तर आता मी माझ्या पुढील कामाची व्हिडिओ टाकते. फरची बदलल्यानंतर घरामध्ये लाईट फिटिंगचं काम सुरू केलं आणि लाईट फिटिंग ही पूर्वीची जुनी होती. त्यामुळे सगळ्या जुन्या वायर ज्या होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या आणि नव्याने परत वायर घेऊन अशा पद्धतीने पट्टी फिटिंगची नवीन केली. खरं तर हे बांधकाम जुनं असल्यामुळे आतून काही घालता नाही आली, पट्टीच करावी लागली. जुने बोर्ड वगैरे सगळे काढून टाकले आणि पूर्वी कसं पाईपमध्ये टाकायचे ना, तर ते पाईप बोर्ड हे सगळं जुनंच होतं. त्यानंतर आम्ही खिडकी बदलल्या. सर्व खिडकी असे उघडायच्या होत्या खिडकी. मग आता कसं खिडक्यांना जाळी वगैरे लावून घेतल्या आणि किचन हॉल सगळीकडच्याच खिडक्या आम्ही बदलून टाकल्या, कारण मच्छर आतमध्ये येत नाही जाळीमुळे. हॉलची पण एक खिडकी मोठी होती, ती पण छान अशी डबल मस्त छान खिडकी बदलली आम्ही. त्यानंतर घराला मग पीओपी केली, कारण हॉलमध्ये थोडंसं स्लॅब जो आहे तो खालीवर होता, एक सारखं दिसण्यासाठी पीओपी केली. बाथरूममध्ये हे कॉक फिटिंग वगैरे सगळं नव्याने केलं आणि कॉक पण छान घेतले. शॉवर वगैरे पॉईंट काढला होता. त्यानंतर बाथरूममध्ये गॅस गिझर फिट केला आम्ही आणि ते थोडंसं चुकीच्या पद्धतीनेच झाली. टाकीचा पॉईंट ॲक्च्युली बाहेर पाहिजे होता, पण तो आतमध्येच झाला. थोडंसं काम चुकलं. मग हे प्लंबिंगचं थोडंसं साहित्य शिल्लक राहिलं होतं, ते पण दुकानामध्ये जाऊन सर्व रिटर्न केलं आणि काम हे चालूच होतं साईड बाय साईड. पीओपीला मग त्यानंतर अशा पद्धतीने वायरिंग केली. LED बल्ब वगैरे टाकण्यासाठी त्या लोकांनी ठोकल्यानंतर अशा पद्धतीने आणि पीओपीचं काम मग असे ते लावून असं व्यवस्थित केलं एक लेवलमध्ये. आणि मग LED पॉईंटसाठी हे त्यांनी काढलं पीओपीला, वायरिंग सोडल्या खाली आणि मी रोज थोड्या थोड्या व्हिडिओ या घेतच होते काय काय काम झालं. त्यानंतर सर्व दरवाजे आपण चेंज केले घराचे, जुने काढून टाकले. हा किचनचा दरवाजा, बाथरूमचा दरवाजा, सर्व दरवाजे एक साईजमध्ये आणि एकसारखेच घेतले आपण. तसेच मग इकडे पीओपीमध्ये हे LED बल्ब वगैरे टाकले. 15 वॅट आणि 18 वॅट यामध्ये 6 बल्ब टाकले आणि व्यवस्थित दिसतं. त्यानंतर सुरू केलं कलर काममध्ये ते लोक जसे जसे घासत होते तशा तशा पद्धतीने मी आपल्या छोट्या व्हिडिओ घेऊन ठेवल्या. इथे गॅलरीला थोडंसं ग्रिल पण घेतलं करून, कारण गॅलरीची उंची कमी झाली ना. आपण थोडंसं धुणे भांडे करण्यासाठी जे खाली केलं बाथरूममध्ये, त्यामुळं मग उंची कमी झाली होती आणि मग वरती ग्रिल पण लावून घेतलं. आणि कलरवाल्यांनी कलर एकदम छान पद्धतीने घासला. म्हणजे अगोदर थोडासाच घासला, पण नंतर मग त्यांना पूर्ण कलर असा घासायला लावला. भिंती एकदम प्लेन करायला लावल्या. सगळीकडचा कलर ते एकदम व्यवस्थित काढत होते. कलरचे खूप थर पडलेले होते, कारण त्या घरामध्ये असे भाडेकरी राहायचे ना, त्यामुळे असे 2-4 प्रकारचे थर होते. ते घासायलाच त्या लोकांना 10-12 दिवस टाईम गेला आणि कलर काम पण 15 दिवस चाललं जवळपास. आता सर्व काम आवरले, फक्त लास्ट किचन ट्रॉली ह्या किचनमध्ये फिट करायच्या राहिल्या. मी सर्वच रूम त्यांच्याकडून सगळ्या व्यवस्थित घासून घेतल्या. ॲक्च्युली कलरचं काम थोड्या बजेटमध्ये ठरलं होतं, पण हे घासल्यामुळे मग त्यांनी पैसे वाढवून घेतले आणि आपणही ते दिले आणि काम मात्र मग व्यवस्थित करायचं होतं म्हणून सगळाच कलर काढून घेतला व्यवस्थित. जो जो राहिला आहे तो पण त्यांनी सगळा काढला. ही किचनची भिंत आहे आणि 2-4 प्रकारचे गुलाबी, निळा असे जे कलर दिले होते ते सगळे खरडून काढले पूर्ण. बेडरूमसुद्धा सगळी मी त्यांना खरडायला लावली आणि ते पण त्यांनी पूर्ण सगळं खरडून काढलं, कारण आता पुट्टी याच्यावर दिल्यावर व्यवस्थित कलर बसेल ना, म्हणून मग हा सगळा खरडून घेतला त्यांनी कलर. आणि दररोज मी त्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देत होते, व्हिडिओज घेत होते. त्यामुळे त्या लोकांना पण माहीत होतं की कुठे कलर राहिला, यांच्याकडे सगळं आहे. त्यानंतर त्यांनी पुट्टी भरणं सुरू केलं आणि पुट्टी भरल्यानंतर हे असं दिसत होतं व्यवस्थित. इथे फक्त पुट्टी भरली आहे त्यांनी. पुट्टीचे पण 2 हात त्यांनी पुट्टी पण 2 हात भरली त्यांनी चौकडून. स्टूल नव्हता त्याच्यामुळे त्यांनी एक एक भिंतही केली आहे. ह्या कडप्यांना पण आपण कलर देणार आहोत.
तर सध्या तरी फक्त इथे पुट्टीच भरली त्यांनी. मग पुट्टी भरल्यानंतर त्यांनी ते सगळं असं घासून घेतलं पुट्टी आणि मग प्रायमर कलर दिला त्यांनी. प्रायमर कलर दिल्यानंतर त्यांनी 2 हात जे होते ते दिले कलरचे आणि कलरवाल्यांनी पण एकदम व्यवस्थित कलर दिलाय. म्हणजे फार छान कलर दिला आणि आम्ही जास्त काही कलर चॉईस नाही केला. ऑफिशियल कलर घेतल्यामुळे कलर एकदम व्यवस्थित बसला. 2 हात कलर दिला आणि हा जो आहे हा हॉलचा आणि POPचा कलर आहे. POP आपला साधाच आहे 1 लेवलला येण्यासाठी. सिंपल POP केला, मध्ये काही डिझाईन केली नाही. तर अशा पद्धतीने दिलेला आहे हॉलला कलर आणि इकडची जी भिंत आहे थोडीशी वेगळ्या कलरची आहे. तर छान वाटते असा वेगळा कलर. हा झाला किचनचा कलर. किचन पण पूर्ण कंप्लीट झालेली आहे कलर देऊन. कडप्यांना पण आपण असा काळा कलर दिला, त्यामुळे ते छान वाटतात आतमधले कडप्पे. तिथे पण कलर दिला. ही आहे बेडरूम. बेडरूमचाही कलर छान झाला व्यवस्थित. तर तुम्हाला हे काम कसं वाटलं सांगा. बाय बाय.